नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक आणि त्याबाबतचीच आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर बघूया नेमकं ॲड कोणती आलेली आहे आणि पदं किती आहेत त्या ॲडमध्ये आणि कोणते कोणते पदं असणार आहेत आणि टेक्निकल पदंसुद्धा आहेत। त्यामुळे जे टेक्निकलचे मुलं असतील तर त्यांनीसुद्धा नक्की ॲड बघायची आहे। टेक्निकलचे पदं जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात आहेत, त्यामुळे फार महत्त्वाची ॲड ही टेक्निकलच्या मुलांसाठी असणार आहे। चला तर बघूया ॲड कोणत्या डिपार्टमेंटची आहे, कुठली आहे नेमकं। तर ॲड जी असणार आहे ती आपली सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची असणार आहे। सोलापूर महानगरपालिकेची ही ॲड असणार आहे। तर आपण आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे आपल्याला रिक्रुटमेंट बॉक्समध्ये आपल्याला इथे दिसणार आहे ॲड नेमकं। जर तुम्हाला सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायची असेल तर तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती ॲड जी आहे ती बघू शकणार आहात। तर इथे रिक्रुटमेंट नोटीसमध्ये जसं आपण जाणार तर तिथे लगेच वरती आपल्याला ॲड दिसणार आहे। बघूया ॲड। तर साईट ओपन झालेली आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो इथे 266 क्रमांक इथे दिलेला आहे। कनिष्ठ अभियंता, केमिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर, सरळ सेवा भरती 2023 आणि इथे लिंक दिलेली आहे आपल्याला। यावरून आपण जी ॲड आहे ती डाउनलोड करू शकणार आहोत आणि ती ॲड आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे। ती बघूया आपण ॲडमध्ये नेमकं पदं कोणते आहेत आणि किती पदं दिलेले आहेत। तर ही ॲड बघू शकता आहात तुम्ही, ही डाउनलोड झालेली आहे आपल्यासमोर आणि 15 तारखेची जी नोटीस आहे ती इथे दिलेली आहे। 15 तारखेला त्याने ॲड जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये जी तारीख असणार आहे ॲडची ती आपल्याला 16 तारखेपासून आपण अर्ज सादर करू शकणार आहोत। त्यामध्ये 16 तारीख 16 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत जी आहे ती असणार आहे। त्यानंतर पदं जे असणार आहेत, पदं कोणते कोणते आहेत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिलचं आणि त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य सिव्हिल सर्व्हिसेस आणि त्यानंतर केमिस्ट आणि फिल्टर इन्स्पेक्टर अशी 5 प्रकारची पदे यात आहेत। म्हणजे पूर्ण जी पदे आहेत ती जवळपास टेक्निकल पदे आहेत। सगळीच्या सगळी टेक्निकल पदांची जी जाहिरात आहे ती इथे आपल्याला समोर दिसते आहे आणि पदांचं जे वेतन श्रेणी आहे, कनिष्ठ अभियंताला जवळपास S14ची वेतन श्रेणी असणार आहे, 38,600 ते 1,22,800। त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी त्यालासुद्धा तेवढीच असणार आहे आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक जे आहे त्याला 29,200 ते 92,300 इतकी वेतन श्रेणी असणार आहे। केमिस्टलासुद्धा तेवढीच आहे। त्यानंतर फिल्टर इन्स्पेक्टर जे आहे त्यांना 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी असणार आहे आणि त्यानंतर पदसंख्या जी आहे, पदसंख्यामध्ये सगळ्यात जास्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्यांचं सिव्हिल सर्व्हिसेसमधून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा जे त्याचं क्रायटेरिया असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते जर पूर्ण झालेलं असेल तर त्यांना चांगला चान्स आहे। सगळ्यात जास्त पदसंख्या ही कनिष्ठ अभियंता सिव्हिल सर्व्हिसेसला असणार आहे। तर जवळपास 47 पदे जे आहेत ते कनिष्ठ अभियंतासाठी असणार आहे सिव्हिलच्या। त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलचे जे आहेत ते 2 पदं असणार आहेत। त्यानंतर कनिष्ठ अभियंता सहाय्यक सिव्हिल तर यांचेसुद्धा 24 पदं आहेत। केमिस्टचं 1च पद आहे। त्यानंतर फिल्टर इन्स्पेक्टरचे 2 पदं असणार आहेत। तर या पद्धतीने पदसंख्या इथे आपल्याला दिसते। जवळपास 76 पदांची ही जाहिरात जी आहे ती आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जवळपास एकूण 76 पदं इथे आपल्याला दिसत आहेत। आपल्याला दिनांक माहितीचे 16 ते 31 डिसेंबरपर्यंत दिनांक असणार आहे आणि जे आपले प्रवेशपत्र हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला परीक्षे दिनांकाच्या 7 दिवस अगोदर रिलीज होणार आहे। जेव्हा परीक्षेची डेट जाहीर होईल त्याच्या परीक्षा दिनांक जी दिलेली असेल त्याच्या 7 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट येतील आणि परीक्षेची दिनांक ती तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओमार्फत कळवली जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि जे आता जी लिंक वगैरे असणार आहे, काही अपडेट जे असणार आहे ते सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला प्रसिद्ध केल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये। आता आपण खाली बघूया नेमकं क्रायटेरिया काय असणार आहे आणि समांतर आरक्षणानुसार जागा किती असणार आहे। तर कनिष्ठ अभियंता सिव्हिलच्या ज्या एकूण 47 जागा आहेत त्यापैकी 15 जागा ओपनला असणार आहे, 8 जागा EWSला, 5 जागा OBCला असणार आहे। त्यानंतर विजय गट डला 2 जागा असणार आहे, विजय गट कला 1 जागा, विजय गट बला 3 जागा,
त्यानंतर ST कास्टसाठी 5 जागा असणार आहे आणि SC कास्टसाठी 8 जागा. अशा पद्धतीने इथे जागांचं जे डिवायडेशन आहे ते इथे केलेलं आहे कनिष्ठ अभियंता सिव्हिलसाठी. त्यानंतर कनिष्ठ अभियंता जे पद आहे मेकॅनिकलचं, तर त्यामध्ये 2 जागा आहेत एकूण. त्यापैकी एक जागा विजय गट अला आहे आणि एक जागा SC कास्टसाठी इथे आलेली आहे. इथे कोणतेही बाकीच्या कॅटेगरीला इथे जागा नाही आहे, त्यामुळे इथे सगळ्या फक्त SC कास्टला आणि विजय गट अला जागा असणार आहे. त्यानंतर त्याची ती अर्हता आहे ती आपल्याला इथे खाली दिलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी जे होतं कनिष्ठ स्थापत्याचं जे होतं, तर त्यासाठी तुम्हाला शाखेची पदवी सिव्हिल इंजिनिअरिंगची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पदव्युत्तर पदवी जर असेल तुमच्याकडे, PG जर तुमची झालेली असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य तुम्हाला असणार आहे. त्यानंतर नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे इथे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल सर्व्हिसेसचं जे पद आहे त्यासाठी सुद्धा पदवी तुम्हाला गरजेची आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून. त्यानंतर पदव्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. आणि इथे आपल्याला स्थापत्यामध्ये इथे आपल्याला दिसत असेल नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर तसली कोणतीही अट इथे आपल्याला मेकॅनिकलमध्ये दिसत नाही आहे. मेकॅनिकलमध्ये फक्त एवढ्याच अटी एवढेच अर्हता आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर खाली बघूया कनिष्ठ अभियंता सहाय्यकचं जे पद आहे सिव्हिलचं, त्यामध्ये एकूण 24 जागा आहेत. त्यापैकी 8 जागा ओपन कॅटेगरीसाठी आहेत. EWSसाठी 3 जागा, OBCसाठी 6 जागा आहेत. विजय गट ड साठी 1 जागा, विजय गट क साठी सुद्धा 1 जागा, विजय गट ब साठी सुद्धा 1 जागा. त्यानंतर विजय गट अ साठी सुद्धा 1 जागा असणार आहे. ST कॅटेगरीसाठी 2 जागा, SC कॅटेगरीसाठी 1 जागा. अशा पद्धतीने जागांचं डिवायडेशन इथे असणार आहे. त्यानंतर याची अर्हता जी आहे ती सुद्धा इथे मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका इथे दिलेली आहे. पदविका असणं तुमच्याकडे गरजेचं असणार आहे. सिव्हिलमधून तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल इथे तर डिप्लोमा असणं तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे. ही तुमच्यासाठी अर्हता इथे कंपल्सरी असणार आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला आवश्यक आहे प्रत्येक पदासाठी. त्यानंतर पुढचं पद आहे केमिस्ट गट कचं पद आहे. तर त्याची एकच जागा आपल्याला इथे दिसते, एकच जागा आहे आणि ती सुद्धा SC कॅटेगरीसाठी आरक्षित असणार आहे. त्यानंतर यालासुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी पाहिजे. केमिस्ट्री विषयातील तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. आणि 2 वर्षाचा जर कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मात्र प्राधान्य त्यात असणार आहे. 2 वर्षांचा कामाचा अनुभव ज्यांना असेल त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे. जागा जरी एक असली तरीसुद्धा व्यवस्थित तिथे आपण परीक्षा देऊन मिळवू शकतो. त्यानंतर फिल्टर इन्स्पेक्टरचं पद आहे गट कचं. एकूण 2 जागा आहेत, एक SC कॅटेगरीसाठी आणि एक जे असणार आहे विजय गट अ साठी. तर अशा पद्धतीने या 2 जागां इथे डिवायडेशन दिलेलं आहे. आणि त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये किंवा सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजीमध्ये जर तुमची डिग्री असेल मायक्रोमध्ये किंवा मग केमिस्ट्रीमध्ये तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे. आणि अनुभवधारकास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अनुभव असेल तो कितीही वर्षाचा असो त्याला काही तशी अट नाही आहे, पण तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य तिथे मिळणार आहे. शुल्क जे लागणार आहे तुम्हाला, शुल्क खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि इतर अन्य सर्व प्रवर्गांसाठी 900 रुपये शुल्क इथे लागणार आहे. 1000 आणि 900 रुपये अशा पद्धतीचं शुल्क तुम्हाला असणार आहे. आणि एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम TCSकडे असणार आहे. TCS या कंपनीकडे तुमची एक्झाम जी आहे ती असणार आहे. TCS कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे. आणि त्या बाबतीत काही अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की कंपनीबाबत कोणती कंपनी घेणार आहे. तर ते आपल्याला लिंक ओपन झाल्यानंतर समजेल. जेव्हा लिंक अर्जाची ओपन होईल, जेव्हा अर्ज आपण सादर करण्यासाठी लिंक ओपन करू तर तेव्हा ते कळणारच आहे की कोणत्या कंपनीकडे एक्झाम जी आहे ते असणार आहे. तर ते आपण बघूया.
आणि आता पदासंबंधी सिलेबस जो असणार आहे तो तुम्हाला इथे खाली परिशिष्ट 3 मध्ये सगळ्यात खाली इथे दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे। आणि ही PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बाकी सगळ्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला वगैरे भेटून जातील आणि तिथे जाऊन तुम्ही ते बघायचं आहे। आणि PDF जे आहे त्यातून तुम्ही सिलेबस बघून घ्यायचा आहे, फार मोठा आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये एकदम सिलेबस दिलेला आहे तुम्हाला। त्यामुळे अभ्यास करणं जे आहे स्टडी करणं तुम्हाला सोपं जाणार आहे, डिटेल सिलेबस दिलेला असल्यामुळे। तर काही अपडेट असतील या बाबतीत तर तुम्हाला नक्की कळवल्या जातील। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला। मी अधिकारी। चला भेटूया पुढच्या अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।